उगाच राज्याभिषेक सोहळा सुरू झाला नाही, एवढेच उगाच लाखो लोक आता येत नाहीत आणि उगाच काय रायगड प्राधिकरण स्थापन झाले नाही, ते संभाजी छत्रपती प्रेशर केला म्हणून रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली होती त्यावेळी. आणि म्हणून मध्ये सोडून जाणार नाही जिल्हाधिकारी साहेब, मी नाही जाणार जोपर्यंत दुर्गराज रायगड किल्ल्याचं पूर्ण संवर्धन जतन होत नाही. आणि त्यांना नको असेल मी तरीही मी इथं काम करणार. माझ्या बरोबर शिवभक्त आहेत ना, हाय की नाही? दुर्गराज रायगड किल्ल्यावर नुसतं राज सदनावर बसले नाहीत, पूर्ण होळीचा मैदान पासून जगदीश्वर मंदिर पर्यंत लोक आहेत, टीव्हीवर कोट्यावधी लोक बघायला आहेत. शिवभक्त संभाजी छत्रपतींच्या बरोबर आहेत का नाही? आहेत का नाहीत? मग पुढं बघाच, मग बघा दुर्गराज काय कसं करतो. एवढं होऊन सुद्धा मी थांबलो नाहीये, एवढ्या अडचणी येऊन सुद्धा मी थांबलो नाहीये. मला मुद्दाम आपल्याला सांगायचे थोडे काम आम्ही सुरुवात जे केले मला सांगायचे थोडे, म्हणजे बऱ्यापैकी झालेले आहेत, सगळे सांगत नाही पण महत्वाचे सांगतो. पायरी मार्ग, ज्या पायरी मार्गावर तुम्ही येता 2500 पायऱ्या ह्या नवीन झालेल्या आहेत. सगळ्या जुन्या पायऱ्या काढल्या आणि तासलेले दगड आहेत, रेडीमेड दगड नाही ज्या इलानगरला मिळतात, तासलेले दगड आहेत. 50 किलोचा, पूर्वी 350 किलोचा दगड होता, आता 50 किलोचा दगड आहे. शास्त्रोक्त पद्धतीने बसवले आहेत. गुळ, चुना, बेलफळ, सुरकी ह्याचं मिश्रण करून एकूण एक दगड बसवलंय. त्या सगळ्या कामगारांचं सुद्धा मला मनापासून ते कौतुक करायचं. नाणे दरवाजाची तुम्ही ज्या तुम्ही दरवाज्यातनं वर आला, महादरवाजा होता नाणे दरवाजा, तो ओरिजिनली शिवाजी महाराजांचा रूट आहे. दुर्गराज रायगडवर येत असताना शिवाजी महाराज हे नाणे दरवाज्यातनं यायचे. त्या नाणे दरवाजाचं परत पुनर्बांधकाम, आपल्याला पुनर्बांधकाम करायची परवानगी नाही, आपल्याकडे एव्हिडन्स होते, पुरावे होते, म्हणून तुम्ही परत एकदा रायगड आला की जाऊन ते काम पाहावं ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. खूपलढा बुरुज, आज तुम्ही ज्यावेळी खाली उतरणार तुम्हाला सगळ्यात शेवटचा बुरुज हा खूपलढा बुरुज दिसणार, ते काम बघा कसं झालेलं आहे. हिरकणी बुरुज पुढच्या रायगड पाहायला येणार, त्या जिथनं हिरकणी उतरली असं जे म्हटलं जातं तिथं हिरकणी बुरुज तुम्ही बघा. काय शिवाजी महाराजांनी त्यावेळी हिरकणी बुरुज कसा उभा केला असेल त्याचा सुद्धा अभ्यास करा. 5 ते 7 तलावांचं संवर्धन चालू आहे, त्याला अनेक वर्ष लागतील. इथं हत्ती तलाव आहे, फुटका तलाव एक आहे, माहित आहे तुम्हाला? फुटका तलाव माहित नाही तुम्हाला? मला माहित आहे. फुटका तलाव 1, फुटका तलाव 2, फुटका तलाव 3. पुढच्या वर्षी वंदन करत येत असताना हे सुद्धा बघायला यायला पाहिजे काय काम चालू आहे. इन्स्पेक्शन करायला नको काय तुम्ही? करायला पाहिजे. या बघा, राष्ट्रीय महामार्ग मी सांगितलं होतं NHAI च्या माध्यमातून पूर्वीचं टेंडर जो त्याला दिलं होतं तो कामच करत नव्हता, त्याला ब्लॅकलिस्ट करणार हा संभाजी छत्रपती आहे. ब्लॅकलिस्ट केलं आणि नवीन टेंडर काढलं आणि आज 250 कोटीचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. तिथं मी थांबत नाहीये. पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्ही येणार दुर्गराज रायगडला, तुम्हाला तो सांस्कृतिक हायवे, एक हेरिटेज हायवे दिसतो. म्हणजे महाडमध्ये येत असताना तुम्ही ज्यावेळी पाचाड किंवा इथं हिरकणीवाडीच्या ठिकाणी पोहोचणार, तुम्हाला वाटणार अरे बाबा आपण ऐतिहासिक मार्गात आपण निघालोय. हा कुठला ऐतिहासिक मार्ग आहे हे सुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षी. रोड आवडला ना तुम्हाला? किती सुंदर आहे, किती सेफ्टी. आता तुम्हाला 8 किलोमीटर गाडी थांबून तुम्हाला यावं लागते बसमधून. पण काय हे सगळं शक्य आहे? काय रोड तयार आहेत म्हणून. कित्येक अवशेष मी इथं बघितलं असेल, अनेक लोक अनेक ठिकाणी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुद्धा त्याचं संवर्धन जतन झालेलं आहे. मी मागच्या वर्षी बोललो होतो की लाईट अँड साऊंड शो हा तयार आहे आपला. खरं म्हणजे हा लाईट अँड साऊंड शो आत्ता सुरू होणार होता, पण कोड ऑफ कंडक्ट लागल्यामुळं हे नवनिर्वाचित आमदार इथं आलेले आहेत, त्याचं नाव नंतर घेणार आहे मी, ते इथं आलेले आहेत आणि त्यांच्यामुळं आम्हाला त्याचं ओपनिंग करता आलं नाही. ते काय ते दुरुस्त करा बाबा काहीतरी. त्याच्यामुळे लोकांना लाईट अँड साऊंड शो बघायला मिळाला नाही. तो लाईट अँड साऊंड शो देशात तुम्हाला पाहायला मिळणार नाही तसा लाईट अँड साऊंड शो आहे. 360 डिग्रीचा आहे, 360 डिग्री. अहो बघा जर तुम्ही. त्या पुरातत्व खात्याला एवढीच माझी विनंती आहे की तर राहायला परवानगी देत नाही, पण या शिवभक्तांना हा लाईट अँड साऊंड शो बघायला मिळावा. दारुगोरा कोठार जे पहिल्यांदा रायगडवर अतिक्रमण किंवा अटॅक झाला असं म्हणतात,
त्या दारुगोळावर त्याच्यावर बॉम्ब पडला, तिकडच्या तोफेवर, तिकडच्या गड आपल्या त्या पलीकडच्या डोंगरावरनं, हा पोटल्या 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 डोंगरावरनं जो झाला, ते दारुगोळचं आपल्याला समजून जातं. ते बघा जाऊन, तिथे फरशी सापडली, 350 वर्षाच्या अगोदर फरशी कशी लावली होती शिवाजी महाराजांच्या वेळी, ते पाहायला तुम्हाला मिळेल. राज सदरचं संवर्धन, आता सगळे हार आहेत म्हणून तुम्हाला पाहायला मिळत नाहीत, किंवा सजावट झाली म्हणून तुम्हाला मिळत नाही. या राज सजावटचं संवर्धन 75 वर्षात पहिल्यांदा रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून, पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुरू झालेलं. हे नगारखाना जिथं आपण बसलो, हे राज सदर जिथं आपण बसलोय, माझं स्वप्न आहे, आणि माझं नाही, सर्व शिवभक्तांचं स्वप्न आहे. आपण हे राज सदर का पुनर्बांधणी करू शकत नाही, का शिवाजी महाराजांचं भव्य जसं राज सदर तसं करत. आणि मला आठवतं की मागच्या भाषणात मी बोललो होतो, मी काय ते करणार, मला लागणार या पुरातत्व खात्याच्या केंद्रात जाऊन वेळ पडले तर ठिया ठोकणार. आणि मला आनंदाने आपल्याला सांगायचं, हितली अजून त्यांनी परवानगी दिली नाही, पण माझा नगारखाना एकमेव वास्तू आहे या दुर्गराज रायगड किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरचं छत, हे छताचं काम आहे पावसाळ्यानंतर सुरू होते. इथं हळूहळू घुसायचं असते, सगळंच दे मागितलं की मग ते काय ते थोडं देतात. लोक धंदा करताना म्हणतात, अरे 500 रुपये रेट आहे, मग तो देणारा 200-300 रुपये देतो. आपण काय मागतो, आम्हाला सगळंच पाहिजे आहे. मग सुरुवात करायची, आम्हाला संभाजीराजा धंदा काय करता येत नाही, संभाजीराजा काय करू शकतो, शिवाजी महाराजांसाठी चांगलं काय घडवायचं आहे राज सदरवर दुर्गराज किल्ल्यावर, ते मी करतो. खरंच माझा बिझनेस नाही, जे काय आहे शिवाजी महाराज. आणि म्हणून या नगारखान्यावर कौलारू छत येणार आहे. ते झालं की इकडे सरकायचं आपण. तुमची ताकद पाहिजे, हाय काय ताकद, हाय काय ताकद, असं नाही चालणार, जोरात पाहिजे, हाय काय ताकद. असे बरेच काम आहेत, मी सगळे जास्त वेळ घेत नाही, नाही तर सगळे म्हणणार रायगड प्राधिकरणचं सगळं सांगायला लागले. पण हे सांगणं क्रमप्राप्त मी समजतो, मी आज पण सांगत नव्हतो, पण तुम्हाला समजायला पाहिजे ना, ज्या दुर्गराज रायगड किल्ल्यावर तुम्ही आलात, तर या दुर्गराज रायगड किल्ल्यावर काय काय चालू आहे.